तर आम्ही सगळ्या कपल्सना हे सांगतो, की आत्ता जे झालंय त्या विषयावर बोला. जुन्या-जुन्या गोष्टी उकरून काढू नका. तुमचं आज भांडण झालंय, तुम्ही ते आज रात्री झोपायच्या आधी सोडवा. भांडणावर झोपू नका. कारण तुम्ही कितीही कचरा कार्पेटच्या खाली घातलात, तरी एक दिवस त्याचा वास येणार आहे. त्याच्यामुळे त्या वेळेला त्याच्यातून काहीतरी तोडगा काढा. ठीक आहे, तुमचं पटलं नाही, तुम्हाला एकमेकांचं आवडलं नाही, पण तिकडे ती गोष्ट सॉर्ट आउट करून तुम्ही झोपा. हे खूप महत्वाचं आहे. आणि मी कित्येक अशी कपल्स बघते, की ते एखाद्या विषयावर भांडण झालं, तर त्याच्यावर बोलतच नाहीत. मग 4-4, 5-5 दिवस ते एकमेकांशी बोलणार नाहीत आणि 5व्या दिवशी मग सगळं नॉर्मल आहे असं बोलायला लागतात. पण ज्या विषयामुळे तुमचं भांडण झालं तो तसाच राहतो. त्याच्यामुळे ते भिजत घोंगडं ठेवू नका. तुम्ही तिथल्या तिथे ते सॉर्ट आउट करा. म्हणजे तुमचं नातं सुदृढ व्हायला मदत होईल. आता जेव्हा आमच्याकडे अशी कपल्स येतात, की ज्यांचं एकमेकांशी पटत नाही, ज्यांच्या खूप कुरबुरी होतात, तर आम्ही मुळात दोन्ही बाजू वेगवेगळ्या ऐकून घेतो. त्याच्यानंतर स्वभाव, बऱ्याचदा स्वभाव दोष असतात. तर स्वभाव दोषामुळे हे होतंय का? हेही आपण तपासून बघतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर टेस्टिंग वगैरे केल्यानंतर त्याच्यावर काउन्सेलिंग आणि मानसोपचार चालू होतात. तर आपल्याला जर एवढी म्हणजे जास्त समस्या असेल, की ज्याच्यामुळे आपण अगदी डिव्होर्स पर्यंतचा विचार करताय, रोज-रोज कुरबुरी होतायत, तर आपण निश्चित मानसोपचार तज्ञांची मदत घेणं आवश्यक आहे.